श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, वाईट दिवस हे फक्त तात्पुरते असतात. ते आयुष्यभर कधीच थांबत नाहीत. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस तणावात जातो. सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात. वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं. मग मन चिडचिड करतं, राग येतो आणि तो न कळत आपल्या माणसांवर देखील निघतो. पण श्रोते हो, हे दिवस हे जात असतात. त्यांना थांबवता येत नाही, पण त्यातून स्वतःला सावरता येतं. कधी कोणी आपल्या सोबत असतं, कधी नसतं, पण शेवटी स्वतःला आधार द्यावाच लागतो. कारण श्रोते हो, आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात ठेवा, वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अहंकारावर झालेला वार हा परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. वेळ आणि दिवस बदलत असतात, परंतु चांगली नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नसतात. आठवणी हवेसारख्या असतात, डोळ्यांनी बघता येत नाहीत, पण हृदयाला स्पर्श करतात. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य प्रत्यक्षात जगता येईल की नाही. फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्याला कळतो. माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका. खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव. हक्काची आणि मायेची माणसं निघून गेल्यावर आपल्या जखमांना टाके घालणाऱ्या सुया सुद्धा गंजून जातात. गती कमी असली तरी चालेल, पण दिशा योग्य असावी. एखाद्याचा उपकार नाही फेडता आलं तरीही चालेल, पण त्यानं आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवा. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करायचं कारण नसतं, आणि जर सुटणारच नसेल तर काळजी करून उपयोग नसतो. आपलं दुःख कुणासमोर उघड करताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. समोरचा माणूस आपला असेल तरच ते दुःख हलकं होतं, नाही तर तेच दुःख तमाशा बनतं. माणसानं जीवनात 2 परीक्षा अवश्य पास केल्या पाहिजेत. सुख असताना विनम्र राहणं आणि दुःख असताना धैर्य राखणं. निवडायचं असेल तर स्वभावाला निवडा. सौंदर्य तर कायम वयाच्या गुलामगिरीत असतं. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आल्याच पाहिजेत. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठ दिशेला जातो. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. थोडं का होईना, पण प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. काही अपमान चांगले असतात, कारण जेव्हा ते मनाला लागतात तेव्हाच माणूस कामाला लागतो. जर कोणी तुमच्यामुळे आनंदी असेल तर ते देखील दानच असतं. ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असते त्या व्यक्तीला तुमच्या परिस्थितीशी काही देणं घेणं नसतं. आयुष्यात जेवढे जास्त अनुभव येतात तेवढाच माणूस हुशार होत जातो.
संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होतात. आपण सगळे एकमेकांशिवाय काहीच नाही, हेच नात्याचं सौंदर्य आहे. आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे मिळाले त्याच्याकडे जास्त आनंदानं बघा आणि मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहे जे दुसऱ्यांसाठी सोप नाही. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षणं आहेत. परिस्थिती नावाचा खिसा जर थोडासा फाटला तर पैसे पडण्याऐवजी माणुसकीची नाती जास्त तुटायला लागतात. स्वीकारायला शिका, नाकारायला शिका आणि ज्या ठिकाणी आदर नसेल ती जागा सोडायला शिका. धर्म आणि जातीची नशा त्यावेळी उतरते जेव्हा एखाद्याला दवाखान्यात रक्ताची गरज लागते. शरीराला बिघडवणारी अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारी लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणं चांगलं असतं. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं हे गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. आठवण त्यांची काढा जे चांगले आहेत. प्रेम आशावर करा जो खरा आहे. साथ त्याची द्या जो तुमच्याशी प्रामाणिक आहे. प्रेमात त्यांच्या पडा जो स्वभावाने सुंदर आहे. नाती नक्कीच जपावीत अगदी मनापासून, पण जिथं आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवा. सगळ्यात खतरनाक खेळ हा मैदानात नाही तर डोक्यात खेळला जातो. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. नातं हे झाडांच्या सावलीसारखं आहे. ज्या झाडांची सावली चांगली आहे तिथंच माणूस विसावा घेतो. नात्याचंही असंच असतं. जिथं मान, सन्मान, आदर आणि आपुलकी असते तिथंच नातं टिकत असतं. डोळ्यातले अश्रू सुद्धा कधीच आपले नसतात, कारण ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त रडत असतात. कोणाला तरी जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं अधिक महत्वाचं असतं. जे घडून गेलं त्याला सोडून द्या, कारण नवीन प्रवास नवीन आशा घेऊन येतो. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हे स्वीकारणं म्हणजेच मॅच्युरिटी.